महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी TV9 या वाहिनीला एक मुलाखत दिली आणि त्याच्यावरून आता एक राजकीय क्षेत्रात चर्चेचा गोंधळ सुरू झालेला आहे. ते अपेक्षितही होतं. यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सविस्तर पद्धतीने 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय आणि कसे सगळे प्रसंग घडले त्याचा विस्तृत खुलासा केला होता. काही नावं त्यांनी घेतली होती. आता त्यांनी अजूनच काही स्पष्टपणे नावं घेतलेली आहे. काही मुद्दे फार ठळकपणे या सगळ्यातून समोर येत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो त्या पद्धतीने जे आता ज्यांची कार्यकाल संपला आणि ते निघून गेले, म्हणजे पद सोडून बदलण्यात आलं राज्यपाल कोश्यारी, त्यांच्या नावानं किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं भरपूर टीका टिप्पणी, चिखलफेक झाली, शिव्यागाळ झाली, सगळं झालं. पण याला जबाबदार असलेला अजून एक घटक होता, तो म्हणजे अजित पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार हा जो घटक होता त्याच्याबद्दल मात्र कोणी बोलत नाही. जर हे सरकार टिकू शकतं, या सरकारच्या पाठीमागं किती बहुमत आहे चाचपणी करण्याच्यासाठी जेव्हा राज्यपालांना पत्र दिलं गेलं त्याच्यामध्ये भाजपचे जसे आमदार होते तसंच गटनेता म्हणून, एक लक्षात घ्या फरक, गटनेता म्हणून अजित पवार निवडले गेलेले, तर अजित पवारांचं ते पत्र गटनेता म्हणून असलेलं राज्यपालांकडे आहे. म्हणजे एक गटनेते भाजपचे आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पाठीशी असलेले आमदार, दुसरे गटनेते आहेत अजित पवार, तर त्यांच्या पाठीमागे असलेले राष्ट्रवादीचे आमदार, असं मिळून ते बहुमताचं गणित जमतं आणि ह्या दृष्टीनं त्यांनी त्या सरकारला शपथ दिलेली होती. यांच्यावरती कोणी काय टीका करायची तो मुद्दा वेगळा. आता जो मुद्दा देवेंद्र फडणवीस ठामठोकपणे साफ समोर सगळ्यांच्या समोर मांडतायत तो मुद्दा हा आहे की जर त्या सरकारमध्ये अजित पवार समाविष्ट होते, ह्याचा अर्थ असा की राष्ट्रवादी होती, आणि आता जर ते सांगतायत की शरद पवारांच्या संमतीनेच हे झालेलं आहे. एक लक्षात घ्या, आजपर्यंत म्हणजे याच्या आधीच्या एका मुलाखतीमध्ये श्रेष्ठींना वरच्या पातळीवरती असे ते शब्द घेत होते. आज पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस या नवीन सरकारच्या स्थापनेनंतर 7 महिन्याच्या नंतर जेव्हा ठामठोकपणे शरद पवारांचं नाव घेत आहेत, उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द असा कुठलाही नव्हता, ते खोटं बोलतायत हे सांगतात. त्याच्या मागे त्यांच्यातला मुरलेला राजकारणी जसा आहे तसा दुसरा एक भाग लक्षात घ्या. आत्ता सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्राचं गृहमंत्री पद आहे, गृह खातं आहे, अर्थ खातं आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या, पण गृह खातं त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे ह्या ज्या सगळ्या गोपनीय फाईल्स आणि माहिती आणि असंख्य बाकीचे रिपोर्ट आणि काय काय असतात. त्यामुळे त्यांनी जे 2 आरोप केले होते, मला अटक करण्याचा कसा प्रयत्न चालू होता आणि शरद पवार कसे जबाबदार आहेत आणि उद्धव ठाकरे कसं खोटं बोलतात, हे ते कुठल्या आधारावरती बोलतायत, कुठल्या विश्वासानं बोलतायत. आत्ता त्यांच्याकडं प्रशासनातल्या ह्या ज्या सगळ्या नाड्या आहेत, त्याच्यामुळे आता असं लक्षात येईल की जे लोक त्या सत्तांतराच्या वेळेस आरडाओरडा करत होते की देवेंद्र फडणवीस यांचं डिव्हॅल्युएशन कसं झालं, डिमोशन कसं झालं, मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री कसे झाले, पण त्याच वेळेस यांच्याकडं गृह खातं देण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला होता त्याच्याबद्दल कोणी काही म्हणलं नाही किंवा कोणाच्या ते लक्षात नाही आलं. त्याचा उपयोग करून घेऊन स्वतः विरोधी पक्ष असताना प्रत्यक्ष सचिन वाजेच्या संदर्भातला जो आरोप अतिशय नेमकेपणानं आणि त्या सभागृहाचा उपयोग करून घेऊन, कारण की सभागृहामध्ये व्यक्त केलेल्या मताच्या विरोधामध्ये काही करता येत नाही, जी गोष्ट राहुल गांधी उल्लूपणे संसदेमध्ये करतायत तीच गोष्ट व्यवस्थित शांतपणे कायद्याच्या परिभाषेमध्ये आणि सत्ताधाऱ्यांना पेचामध्ये पकडण्यासाठी देवेंद्र फडणवीस करत होते. आणि आता सत्ता आल्याच्या नंतर सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे कोंडीत पकडण्याचे डावपेच ज्या पद्धतीने त्यांनी खेळले आणि त्याच्यातून मग नंतर काय काय पुढे झालं ते सगळ्यांच्या समोर, आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे. आता ते ज्या पद्धतीनं पवारांवरती आणि उद्धव ठाकरेवरती बोलत आहे त्याच्यातून लक्षात हे येतं की त्यांना ह्या पूर्ण प्रकरणाच्या संदर्भातली जी काही शासकीय पातळीवरची माहिती म्हणा, त्या गुप्त फाईल म्हणा किंवा तो जे रिपोर्ट असतात, असंख्य गोष्टी त्याच्यातले जे तज्ज्ञ तुम्हाला अजून त्याचा उलगडा करून सांगतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामधून ठामपणे समोर येते आहे की शिवसेनेचं जे काय म्हणतील त्याला राजकीय दिवाळखोरी आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांचीही. ह्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसचं कुठं नाव आलेलं नाही. देवेंद्र फडणवीसच्या अख्ख्या मुलाखतीमध्ये खरं तर हाच बातमीचा विषय आहे की त्यांनी काँग्रेसचं कुठं नाव घेतलेलं नाही. म्हणजे लक्षात असं येते की हा सगळा गेम कशा पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेना हेच खेळत होते. आणि तोही एक आरोप त्यांनी स्पष्टपणे केलेला आहे की ती यादी ठरवत असताना
भाजपचे उमेदवार कसे कमी झाले पाहिजेत, शिवसेनेचे वाढले पाहिजेत, आमचेही म्हणजे राष्ट्रवादीचे वाढले पाहिजेत आणि त्याच्यामुळे आमचा स्टेक वाढला पाहिजे सगळ्याच्या. त्याच्यातून कुठं काँग्रेस नाही. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं नाव देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेलं नाही. ह्याला राजकीय चतुरपणा म्हणा किंवा ह्याला त्यांच्यातला मुरलेला राजकारणी कसा पद्धतीनं जागा होऊन हे करतोय ते म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण त्यांनी त्यांचं नाव घेतलं नाही. दुसरं मला याच्यातला थोडासा वेगळा मुद्दा तो जास्त महत्त्वाचा वाटतोय की गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं देशाच्या पातळीवरती प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांची जी जुंपलेली आहे, म्हणजे खरं तर भाजपच्या विरोधामध्ये सगळे एकवटणं असं अपेक्षित असताना तसं झालेलं नाही. राहुल गांधींनी एवढी मोठी पदयात्रा काढली आणि तिचा जेव्हा समारोप 30 तारखेला श्रीनगरमध्ये झाला, सगळे विरोधी पक्ष तिथं हजर राहतील आणि एक संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचेल, तसा तो पोहोचला नाही. हे लक्षात आल्याच्या नंतर काँग्रेसवर झालेली टीका एकीकडं, पण दुसरीकडून त्या जोडीला म्हणजे एकीकडे काँग्रेस तिची अडचण राष्ट्रीय पातळीवरचा पर्याय म्हणून आणि दुसरं त्यालाच विरोध करणारे भाजपेतर बाकीचे प्रादेशिक पक्ष, त्यांच्या बाबतीमध्ये भाजपचं काय आणि कसं धोरण राष्ट्रीय पातळीवरती असेल ती गोष्ट वेगळी, पण राज्याच्या पातळीवरती ह्याही दोघांना पुरतं नामोहरम करायची संधी देवेंद्र फडणवीस सोडताना दिसत नाहीत. काँग्रेसला चुकूनही हात न लावता, काँग्रेसबद्दल काही न बोलता, प्रत्यक्षामध्ये काँग्रेसमध्येच आता सगळं काय म्हणते लंका पेटलेली आहे. सत्यजित तांबेंच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस काय आणि कसे वागले हे सगळ्यांच्या समोर आहे. त्याचा निकाल समोर दिसतो आहे आणि सत्यजित तांबेंनी म्हणजे खरं तर आश्चर्याची गोष्ट ही की काँग्रेसनी ज्या जागा जिंकल्या त्याच्यापेक्षा जे हारले त्याचा फार मोठी चर्चा होती आहे. म्हणजे ज्या 2 नागपूर आणि अमरावती मतदारसंघातला त्यांना विजय प्राप्त झाला ते त्यांना इनकॅश करता येत नाहीये, जेवढा की हा जो पराभव आहे की त्याची चर्चा जास्त होते आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल देवेंद्र फडणवीस या एका मुलाखतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काँग्रेसला बाजूला ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यावरती व्यवस्थित शरसंधान करतायत, त्याच्यावरून त्यांना प्रादेशिक पक्षाचं कसं आणि काय खच्चीकरण करायचं हे जे धोरण आहे ते एक लक्षात येतं आहे. सुधाकरराव मुख्यमंत्री असताना त्यांचं एक विधान फार गाजलेलं होतं की मी नजरेच्या टप्प्यात आल्यानंतर किंवा माराच्या टप्प्यात आल्याच्या नंतरच शिकार करतो, म्हणजे शिकार टप्प्यामध्ये आल्याच्या नंतरच बार उडवतो, असं त्यांचं ते वाक्य होतं. नेमकी हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे की शिकार पूर्णपणे टप्प्यात आलेली. म्हणजे पहिली गोष्ट प्रशासनावरती पूर्ण पकड बसलेली आहे. गृह खाता आपल्याकडे आलेलं आहे, त्याचे जे सगळे गुप्त अहवाल असतात ते सगळे प्रत्यक्ष ताब्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी हे आरोप केलेत. हे आरोप फुसके हवेतले केलेले नाहीत. जेव्हा की आता सत्तेची सगळी ठामठोक स्पष्टपणे सूत्र आपल्या ताब्यात आलेली आहेत, प्रशासनावरती परत एकदा मांड निर्माण झाली त्यांची बसलेली आहे घट्ट, तेव्हा त्यांनी हा आरोप केलेला आहे. आता ह्याच्यातून सुटायला कुठलीही संधी न उद्धव ठाकरेंना आहे, न अजित पवारांना आहे, न त्यांचे नेते काका जाणते राजे शरद पवार यांना आहे. ह्यांनी सविस्तर खुलासा देऊन हे सांगावं. खरं तर बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवा, आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो आहोत. त्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार सहभागीच का झाले होते? 2-2.5 दिवसाचा तो जो गणपती ज्याला म्हणतात जयंत पाटील, त्याच्यामध्ये अजित पवार का होते याचं उत्तर जोपर्यंत त्यांना आणि हे त्यांना स्पष्टपणे द्यावं लागेल. भाजपच्या वतीनं मी श्रेष्ठींना काय सांगितलं, श्रेष्ठींनी मला काय, ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समोर येऊन देवेंद्र फडणवीस मांडतायत. त्या पद्धतीने ते वागले. सत्ता गेली, त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका बजावली, त्याच्यातूनही सरकारला जराजर केलं, नामोहरण केलं त्यांना, नामोहरण त्याचं झालं. त्याच्यानंतर सत्ता बदलली, त्यांनी पुन्हा सत्ता ह्यांच्या ताब्यामध्ये आली आणि हे सगळं झाल्याच्या 7 महिन्याच्या नंतर ते बोलतात. तिकडं शरद पवारांनी, राष्ट्रवादींनी, अजित पवारांनी ही गोष्ट शांतपणे सांगून दाखवावी, याचा उलगडा करून दाखवावा. एकटे देवेंद्र फडणवीस जाऊन मुख्यमंत्रीपदी बसलेले नव्हते. एकट्या देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केलेला नव्हता. आता जे सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या संदर्भातली जो खटला चालू आहे सुनावणी, तेव्हा नको ते घटनातज्ञ समोर येऊन बोलतात. त्यांनी याचं उत्तर द्यावं. अजित पवारांचं जे पत्र राज्यपालांकडे गेलेलं होतं ते राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून गेलेलं आहे. भाजपच्या बरोबर राष्ट्रवादीचाही गटनेता पत्र देतोय, त्याच्यानंतरच राज्यपालांनी शपथ दिलेली. त्याच्यामुळे आधी ह्याचा खुलासा करावा. अजून एक महत्वाची गोष्ट, आता ज्या सगळ्या निवडणुका समोर येत आहेत त्या निवडणुकींना समोर जाताना ठामपणे सध्याचा जो सत्ताधारी गट आहे
तो म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे गट हा कॉन्फिडंट आहे, त्याची सगळी यंत्रणा ठामपणे काम करते आणि त्याच्या नेमकं उलट महाविकास आघाडीमधले जे विरोधाभास सगळे समोर येत आहेत, त्याच्यातल्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या गटातटांचं म्हणजे आपसातलं तर ठीकच आहे, पक्षाच्या अंतर्गत सुद्धा वाद समोर येत आहेत, त्यावरची ही उसंत वाणी. उद्धवाचा सारा लुटूनिया गोट, करी गोप्य स्फोट देवेंद्र. काकांच्या नीतीची करी पोल खोल, मुलाखत ढोल वाजवून. तेव्हा झाली हार, आता होई जीत, वागला अजित धोकेबाज. हिंदू नदीतील कोरडे हे गोटे, बोलताती खोटे राजरोस. मोदी लाटेमध्ये आले निवडून, आता पलटून गेले तेच. कूटनीती सारी काकांची 19, कूटनीती सारी काकांची 19, हा फडणवीस भारी त्याला. कांत देवेंद्राने उडविला बार, येताच शिकार टप्प्यामध्ये. आपल्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे सापडल्याच्या नंतर बरोबर त्यांच्यावरती टीका करण्याचं म्हणजे राजकीय भाषेत त्यांची शिकार करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट ही की जे सगळे लिब्रांडो पत्रकार तेव्हा पवारांच्या कूटनीतीबद्दल तोंड फाटेपर्यंत स्तुती करत होते, लेखणी झिजेपर्यंत लिहित होते, त्यांनी याचं उत्तर द्यावं की त्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार काय म्हणून सामील झाले होते आणि त्याच्यासाठी शरद पवारांची स्पष्टपणे संमती होती असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात, याचं तुमच्याकडे उत्तर काय आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.